अकोल्यामध्ये काकानेच पुतण्याची हत्या केली आहे। अकोल्यातील पेन्शन कॉलनीतील धक्कादायक घटना समोर येते। दारूच्या वादातून हत्या केल्याची माहिती समोर येत आहे। पोलीस तपासात काकानेच हत्या केल्याचं आता उघड झालं आहे। दारूच्या वादातून हत्या केल्याची माहिती समोर येते। अकोल्यातील पेन्शन कॉलनीतील धक्कादायक घटना, काकानेच पुतण्याची हत्या केली आहे। आपले प्रतिनिधी अमोल नंदुरकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क होऊ शकत नाहीये। अकोल्यातील पेन्शन कॉलनीतील धक्कादायक घटना, दारूच्या वादातून हत्या केल्याची माहिती, पोलीस तपासात काकानेच हत्या केल्याचं आता उघड झालं आहे। आपले प्रतिनिधी अमोल आपल्यासोबत जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क होऊ शकत नाहीये। पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये सिंधी कॅम्प पेन्शनपुरा या ठिकाणी एक माहिती मिळाली होती काल की एका घरामध्ये एक वास येत आहे आणि त्या घरामध्ये कुजलेली बॉडी असू शकते। म्हणून आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी एक कुजलेली बॉडी आम्हाला त्या ठिकाणी मिळाली। ती कुणाल किशोर कमलाकर याची असल्याची ती निष्पन्न झाली आणि त्याच्या काकाच्या घरामध्ये ती बॉडी होती। त्याच्यावर कुठल्या तरी अवजड वस्तूने त्याच्या डोक्यावर वार करून त्याला जीवे मारले अशी पीएम रिपोर्टमधून प्राथमिक रिपोर्ट्स आल्यामुळं त्या सदर प्रकरणामध्ये आज खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। आपले प्रतिनिधी अमोल आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, धक्कादायक घटना ही म्हणावी लागेल। दारूच्या वादात काकानेच पुतण्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पेन्शन कॉलनी भागात एका बंद घरात 30 वर्षीय युवक कुणाल कमलाकर यांचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती। विशेष म्हणजे नीलम, काका हा मृतदेहासोबत 5 दिवस होता। विशेष म्हणजे 5 दिवस हा मृतदेहासोबत काका होता। काही दारूच्या शिल्लक कारणावरून ही वाद झाला आणि डोक्यात दगड मारून त्यांनी त्या कमलाकरची हत्या केल्याची आहे। आता खदान पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास खदान पोलीस स्टेशन करीत आहे। नीलम, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।